नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। कामैस्तैस्तै ऋतज्ञाना प्रपद्यन्त्यन्य देवताः तम तम नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया। आणि फळाची आहावा हृदयी कामा झाला रिगावा। की तयाची घसनी दिवा ज्ञानाचा गेला। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचं क्रमशः चिंतनाला प्रारंभ आज आपण करत आहोत। मध्यंतरीच्या काळामध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने आपल्याला वारीचा प्रवास असल्यामुळे चिंतन करता नाही आलं, परंतु ज्ञानोबारायांच्या आणि सकल गुरुजनांच्या कृपेने पुनश्च एकदा आपल्या जीवनामध्ये हा योग प्राप्त झाला। योग प्राप्त होणं सोपं असतं, पण क्षेम होणं मात्र कठीण असतं। भगवंताची संत महात्म्यांची जर आपल्यावर कृपा असेल तर पारमार्थिक असणाऱ्या चांगल्या घटनांचा योगही होतो आणि त्याचा अंततोगत्वा फलप्राप्तीपर्यंत प्रवास सुखकर झाल्यामुळे क्षेमही चांगला होतो। आणि भगवान परमात्मा जे अनन्य चिंतन करणारे भक्त असतात त्यांच्या योगक्षेमाचं वहन करतो। अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचा आपल्या जीवनामध्ये योग आला। हा योग आपल्या गत जन्माचा पुण्याईचा परिपाक आहे किंवा त्यावर असणारी ज्ञानोबारायांची अहेतुकी कृपा आहे। ज्ञानोबारायांच्या चरणी आपण विनम्र भावाने अशी प्रार्थना करूया की आमच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी चिंतनाचा योग आलेलाच आहे, तर आपल्याच कृपेने या चिंतनाचा क्षेमही घडावा, अर्थात शब्दही कळावा, शब्दाचा अर्थही कळावा, त्यामध्ये गूढ असणारा अर्थ तोही आपल्या बुद्धीवर आरूढ व्हावा। ज्ञानोबारायांच्या अंतकरणातला भाव श्री गुरुकृपेने त्याचाही उगम आपल्याला व्हावा आणि सर्वात शेवटी अर्थरूपताही आपल्याला प्राप्त व्हावी। कारण सगळ्या प्रकारचं पारमार्थिक चिंतन हे ते अर्थरूपतेकरिता आहे। जसं की ज्ञानोबाराय या 6व्या अध्यायामध्ये म्हणतात, आहाच बोलाची वालीप फेडीचे आणि ब्रह्माची अंगा घडीचे मग सुखेसी सुरवाडीचे सुखाचे माझी। परब्रह्म तत्व आपल्या बुद्धीवर आरूढ करायचं असेल तर त्याला शास्त्रामध्ये 6 प्रमाणापैकी सगळ्यात प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण। जर आपल्याला ज्ञान झालं तर ते शब्द प्रमाणानेच होतं। गुरुवर्य डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं एक पाठातलं वाक्य सांगत असतात, आपल्याला साक्षात्कार शब्द प्रमाणाने होईल असं काही सांगता येत नाही, पण झालाच तर शब्द प्रमाणा वाचून होणार नाही, कारण ते कोणत्याही प्रमाणाचं विषय नाही ना। स्वयंप्रकाश तत्व आहे। आपण नाही असं कोणत्या काळात आहे? कोणत्याच काळात नाही। जागृतीमध्ये आपण आहे की नाही? आहे म्हणून तर पाठ ऐकतो ना, म्हणजे जागृत अवस्थेमध्ये आपण आहोत। पुढे आपल्याला स्वप्न अवस्था प्राप्त होते, त्या स्वप्न अवस्थेमध्ये जागृत अवस्था नाही, पण आपण स्वप्न पाहत असताना आहोत। म्हणजे जागृती एका काळात आहे, स्वप्न अवस्थेमध्ये नाही। सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण आहोत, कारण जाग झाल्यानंतर आपण आपला अनुभव कथन करतो। खरं तर तो अनुभव नसतो, ते स्मरण असतं, आणि जी स्मृती किंवा स्मरण असतं ते अनुभवपूर्वकच असतं। ज्या अर्थी मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो असं आपण स्मरण जागृतीमध्ये सांगतो, याचा अर्थ सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे। म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण आहोत, स्वप्नातही आपण आहोत, जागृत अवस्थेमध्ये पण आपण आहोत, पण या अवस्था मात्र एकमेकामध्ये अजिबात नाही। स्वप्न असताना जागृती सुषुप्ती नाही, सुषुप्ती म्हणजे गाढ अवस्था असताना जागृती आणि स्वप्न नाही। समाधी अवस्थेमध्ये तर तिन्ही अवस्था नाही, पण आपण आहोत। याचा अर्थ आपण कोणत्या काळात नाही असं अजिबात नाही, सर्व कालामध्ये असणं याला सत असं म्हणतात। त्रिकाल अबाध्यत्वम सत्यत्वम हे सत्याचं लक्षण आहे की जे तिन्ही कालामध्ये असतं त्याला सत्य असं म्हणतात। आणि ज्या अर्थी आपण तिन्ही कालामध्ये आहोत
याचा अर्थ आपण सद्रूप आहोत. ज्याला जाणण्याकरता अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्व हे स्वयंप्रकाशाचं लक्षण आहे. आणि ज्या अर्थी आपलं आपल्यावर परम प्रेम आहे, परम म्हणजे सर्वोत्कृष्ट प्रेम, ज्यापेक्षा अत्यधिक प्रेम कोणावर नसतं त्याला परमप्रीतीचा विषय असं म्हणतात. आणि जे जे परमप्रेमाचं लक्षण असतं ते आनंदरूपच असतं. हा आत्मा आनंदरूप आहे. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवम हि भूयासम येते प्रेम आत्मनि इक्षते. आपलं आपल्यावर जे प्रेम आहे ना, इतरावर केलं जाणारं प्रेम हे आपल्यासाठी असतं. पण आपल्यावर केलं जाणारं प्रेम हे इतरांसाठी नसतं, ते आपलं आपल्यावरच असतं. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. याचा अर्थ काय? विस्तार करण्याचं एकच तात्पर्य असं आहे की आपलं आत्मस्वरूप ज्याला आपण मी असं म्हणतो, देहसंबंधाने मी नाही बरं, जे आपल्या अंतःकरणामध्ये मी असं जे स्फुरण प्रगट होतं आहे, तर या मीपणाच्या स्फुरणाचं जे लक्ष स्वरूप चैतन्य आहे त्याला स्वयंप्रकाश आत्मा असं म्हणतात. आणि ते सर्व जगताचं अधिष्ठान असल्यामुळे त्यालाच ब्रह्म म्हणतात. आत्मस्वरूपाचं ब्रह्मरूपाने आणि ब्रह्मस्वरूपाचं आत्मत्वाने ज्ञान झालं तर त्या जीवाचा हा शेवटचा जन्म आहे. दोन अर्थाने सांगितलं जातं की शेवटच्या जन्मामध्ये ज्ञान होतं किंवा ब्रह्मज्ञान होतं, तो त्याचा शेवटचा जन्म असतो. कारण एकदा ब्रह्मज्ञान झालं की नस पुनरावर्तते, तो पुन्हा जन्माच्या पुनरावृत्तीला प्राप्त होत नाही. पण ब्रह्मज्ञान नाही झालं तर मग आवृत्ती पाठीमागं आवृत्ती निघतच राहतात, त्याला पुनरावृत्ती म्हणतात. पण नस पुनरावर्तते तेवी मजसे एकवट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीचे वाट मोडले गा. त्याच्याकरता आता पुनरावृत्ती नाही. किंवा यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, असं जे आपलं आत्मस्वरूप सर्व कालात असल्यामुळे सद्रूप आहे, ज्याला जाणण्याचा विषय करता येत नाही म्हणून स्वयंप्रकाश आहे, आणि परमप्रीतीचा विषय असल्यामुळे आनंदरूप आहे. अशा आपल्या आत्मस्वरूपाचं प्रकाशन करून घ्यायचं असेल तर शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेली यथार्थ ज्ञानाची जी साधनं, त्या यथार्थ ज्ञानाला प्रमा म्हणतात. आणि यथार्थ ज्ञान जे करून देतं साधन त्याला प्रमाण असं म्हणतात. त्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, अर्थापत्ती, उपमान आणि अनुपलब्धी असा षड प्रमाणाचा विचार. त्यापैकी सगळ्यात प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण. आणि शब्द प्रमाण म्हणजे कोणतं? अपौरुषेय शब्दराशी असणारं वेदाचं जे महावाक्य त्यालाच शब्द प्रमाण असं म्हणतात. खरं तर ब्रह्मज्ञान हे गुरुकृपेनेच होतं, पण ती गुरुकृपा प्रवाहित होण्यासाठी एक साधन लागतं, म्हणून त्याला शब्द प्रमाण किंवा महावाक्य असं म्हणतात. जसं की ज्ञानोबाने 18व्या अध्यायामध्ये सांगितलं, तैसा महावाक्याचे नावे गुरुकृपेचे नेथावे. गुरुकृपेचं बळ आहे, म्हणजे ब्रह्मज्ञानाला साक्षात कारणत्व गुरुकृपेचंच आहे. पण ती गुरुकृपा शिष्याच्या अंतःकरणामध्ये प्रवाहित होण्याकरता शब्द प्रमाण असावं लागतं. म्हणून तर ज्ञानोबारा म्हणतात शब्द म्हणजे एक प्रकारचं आवरण आहे, आणि त्या शब्द प्रमाणाचं आवरण बाजूला काढून शब्दाच्या आत निहित म्हणजे लपलेलं जे काही आपलं स्वरूप आहे ते आपल्याला हातवटीनं प्राप्त करता आलं पाहिजे. याकरिता शब्दाची फार मोठी सेवा करावी. हे शब्द सेवेचं ऋण आपल्यावर ठेवत नाही बरं, कारण ही संतांची प्रासादिक वचन आहे. जेवढी आपण यांची सेवा करू तेवढी ती आपल्याला आतमध्ये असणारा अर्थ दाखवतात. म्हणून सेवेच्या बाबतीमध्ये अजिबात आळस किंवा कंटाळा येऊ नये. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे असं तुकोबा यांचं प्रमाण आहे. आणि ते शब्द प्रमाण त्याचं वरचं आवरण दूर करावं. आहाच बोलाची वालिफ म्हणजे आवरण, आहाच म्हणजे वरवर असणारं, शब्दाचं वरवर असणारं आवरण बाजूला टाकावं. आहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेस सुरवाडीजे सुखाची माझी. मग सुखरूप असणाऱ्या आत्मस्वरूपाशी अतिशय आनंदाने आपण एकरूप व्हावं. असा जर हातवटीचा प्रकार आपल्याला प्राप्त झाला तरच याचा उपयोग होईल. आणि ज्ञानोबारायांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये हा योग पुन्हा पुन्हा येतो आहे. हीच ज्ञानोबारायांची आपल्यावर अहेतुकी असणारी कृपा आहे.
परमार्थाकरता लागणारी सगळी अनुकूलता ज्ञानोबरायांच्या कृपेने आपल्याला सहज प्राप्त होते आहे. या चिंतनाकरता कोणते अडथळे आहे का? कोणतेच नाही. थोडाफार आलाच तर काही थोडाफार येतो, बाकीचा काही प्रतिबंध येत नाही. आणि तसाही परमार्थाला प्रतिबंध आला तरी साधकाने घाबरू नये. जितका जास्त प्रतिबंध किंवा प्रतिकूलता येईल तितकं साधकाचं ध्येय वाढत असतं. म्हणून प्रतिकूलता ही साधकाचं एक प्रकारच्या साधनेचं लक्षणच आहे. अनुकूलताच फार आली तर त्यामध्ये एवढं काही आनंद राहत नाही. जे प्रतिकूलतेतून मिळवलं जातं की नाही त्या यशाला फार मोठी किंमत असते. सगळ्या प्रकारच्या सुविधा असताना जर पहिला क्रमांक आला तर त्या पहिल्या क्रमांकाला एवढं महत्त्व नाही. पण घरामध्ये विजेची सोय नाही आणि नगरपालिकेच्या दिव्याखाली जो अभ्यास करतो असा विद्यार्थी जर पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत असेल तर त्याच्या यशाला फार किंमत आहे. तशी प्रतिकूलता येतच आहे. जीवनामध्ये आध्यात्मिक दुःख असतात, काही आधी भौतिक असतात, तर काही आधी दैविक दुःख असतात. आणि या त्रिविध दुःखाचा प्रसंग आदळल्यानंतरही जर न डगमगता साधक प्रवास करत असेल, साधनेमध्ये जर धैर्याने टिकून राहत असेल तर समजून घ्यावं त्याच्या साधनेला फार महत्त्व आहे. किंबहुना देवाने जर आपल्याला प्रतिकूलता पाठवली तर देवाचे आभार मानावे. कारण देव प्रतिकूलता पाठवून ज्या अर्थी आपल्याला दुःख देतो याचा अर्थ दुःख देण्याच्या पाठीमागे देवाची कनिष्ठ भावना नाही, तर दुःखाच्या माध्यमातून साधकाचं पाप नष्ट व्हावं याचा अर्थ देव आपल्याला स्वच्छ करतो आहे. आणि मग जर प्रतिकूलता दुःख आले तर मनुष्याने डगबगून नाही म्हणे मी वारीला गेलो आणि इकडं असं झालं त्यामुळे आता मी बहुतेक तुळशीचे माळही ठेवणार नाही. अरे ही परीक्षा आहे. प्रतिकूलता आली, दुःख आलं, जीवनातलं पाप नष्ट होतं. म्हणून साधकाने कायम सकारात्मक राहावं, डगमगू नये. नाहीतर बऱ्याचदा साधकाच्या मनामध्ये नकारात्मक विचार जातो की मी एवढी साधना करतो आहे पण मात्र साह्य मला होत नाही, प्रतिकूलता येते. तर प्रतिकूलतेला सुद्धा अनुकूल मानावं हे खऱ्या साधकाचं लक्षण आहे. आणि जेवढी प्रतिकूलता संतांच्या जीवनामध्ये आली त्याचा 1/10 भागसुद्धा आपल्या जीवनामध्ये नाही ना, तरीसुद्धा आपण का डगमगावं? हा सगळा योग आला आहे ना, तो सगळी ज्ञानोबरांची कृपा आहे. पुनश्च एकदा आपण चिंतन करतो. 7व्या अध्यायाला प्रारंभ झालेला होता आणि त्यामध्ये 4 प्रकारचे असणारे भक्त माझी उपासना करतात त्या भक्तांच्या विचाराला प्रारंभ झालेला होता. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि चौथा आहे ज्ञानी भक्त. त्यापैकी 3 भक्त हे सकाम आहे. सकाम म्हणजे त्यांच्या मनामध्ये काही ना काहीतरी कामना आणि इच्छा आहे. पण जो ज्ञानी भक्त आहे त्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कामना नाही, कारण तो तृप्त झाला आहे. आणि जो तृप्त झाला त्याला कोणतीच कामना नसते. पुढे जाऊन सांगू, त्या ज्ञानी भक्ताला भोगाची कामना नाही यात नवल काय, त्याला मोक्षाची सुद्धा कामना नाही. जयाची आवडी केली मजसी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळे, किंवा जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परते सर म्हणती, जयांची लिले माझी नीती जी आली दिसे. मोक्ष त्यांना कायमचाच प्राप्त आहे, पण इतके ते तृप्त झाले आहे की आता त्यांना कोणत्याही प्रकारची कामना नाही. भगवान म्हणतात इतर लोकांच्यापेक्षा हे सगळे भक्त चांगले आहे. उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम, परंतु ज्ञानी भक्त मात्र माझा आत्माच आहे. आणि मग आपण आपल्या आत्म्यावर किंवा स्वतःवर जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम आपण अन्यावर करत नाही. पंचदशीकाराने श्लोक दिला आहे, सामान्य मनुष्याचं धनावर प्रेम असतं पण धनापेक्षा मुलावर असतं. मुलगा आजारी पडला तर किती धनमानुस खर्च करतात, पैशाची काळजी करू नका, पाण्यासारखा पैसा देतो, मुलगा वाचला पाहिजे. म्हणजे धनापेक्षा मुलावर प्रेम आहे. आणि मुलगा प्रतिकूल निघाला तर मग मुलापेक्षा आपलं स्वतःच्या देहावर प्रेम आहे. देहावर संकट आलं तर माणसं डोळे झाकतात का? कारण देहापेक्षा इंद्रियावर प्रेम आहे. डोळे वाचले पाहिजे, बाकी मग देहाला कुठे का लागे ना, इंद्रिय वाचले पाहिजे. इंद्रियांपेक्षा आपलं प्राणावर प्रेम आहे. कधी कधी एखादा वैद्य म्हणतो तुमच्या शरीरात जखम झाली, त्याला इंग्रजीमध्ये गँग्रीन म्हणतात, तुमचा आता हात काढावा लागेल बरं, तो मनगटातून काढण्यापेक्षा खांद्यातून काढा, पण मला वाचवा. म्हणजे इंद्रियापेक्षा प्राणावर प्रेम आहे. आणि कधी कधी मनुष्य सहज प्राणत्याग करण्यासाठी तयार होतो, जसं की सैनिक देशाकरता प्राणत्याग करतात.
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसी महिम. किंवा प्राचीन काळामध्ये देवत्व कामना ज्याला होती ते अग्नीमध्ये आपला प्राण संतर्पण करायचे. किंवा ज्याप्रमाणे एखादी सती माऊली पतीच्या सहित सहगमन करत असताना आपला प्राण त्याग करते की नाही. प्राणापेक्षा आपल्यावर प्रेम असतं आणि आपल्यापेक्षा आता कोणी प्रेमाचा विषय नाही. भगवान म्हणतात ज्ञानी महात्मा भक्त हा माझा आत्मा आहे. एरवी ज्ञानी या जो म्हणिजे तो चैतन्यचे केवळ माझे. वास्तविक हे शब्दाने सांगण्यासारखं नाही. हे न म्हणावे परी काय कीजे न बोलणे बोलो. असं का बरं? कारण असा ज्ञानी भक्त मिळणं फार दुर्लभ आहे. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. हा शब्द कोणाचा आहे? सामान्य मनुष्याने जर म्हणलं असतं सुदुर्लभ तर आपण मान्य केलं असतं, कारण ते दुर्लभच आहे. पण ज्या परमात्म्याच्या पासून सगळे ब्रह्मांड निर्माण होतात, ज्याच्या संकल्पातून सगळं निर्माण होतं, अशा परमात्म्याने जेव्हा म्हणावं की स महात्मा सुदुर्लभ, तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे, तर या बोलण्याला फार मोठी किंमत आहे. एखादा श्रीमंत मनुष्य जेव्हा एखाद्या वस्तूला अहो ती खूपच महाग आहे असं म्हणत असेल तर समजून घ्यावं ती वस्तू फारच महाग आहे. ज्याला 11 रुपये मिळणं कठीण आहे आणि तो म्हणतो ही वस्तू महाग आहे, त्याच्या बोलण्याला किंमत नाही. ज्याच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे तो म्हणतो ही वस्तू फार महाग आहे, बरं माझ्याही आवाक्याच्या बाहेर आहे, तर याचा अर्थ ती वस्तू खरंच महाग आहे. तसं परमात्मा म्हणतात स महात्मा सुदुर्लभ, तर याचा अर्थ तो महात्मा खरंच कठीण आहे, कारण त्याचा बोध व्यापक आहे. त्याने आपल्या पारमार्थिक प्रवासामध्ये विषयांची असणारी झाडं बाजूला केली. त्या झाडाच्या मध्ये असणाऱ्या कामक्रोधादी विकारांची श्वापद दूर सारली. सदवासनेच्या पर्वतावर तो आला. साधूंच्या संगतीने त्याने प्रवास प्रारंभ केला. कर्मापासून जी प्राप्त होणारी फल आहे त्यालाही दूर सारलं आणि या प्रसंगामध्ये त्याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली. त्या कृपेने त्याच्या जीवनामध्ये असा काही उष्काल आला की त्यामुळे सगळीकडे परमात्माची अनुभूती त्याला प्राप्त झाली. आणि त्या अनुभूतीचा व्यापार करत असताना हे रूपक आहे, बरं या अनुभूतीचा ठेवा प्राप्त झाला आणि त्या निधान ठेव्याने जेव्हा तो व्यापार करू लागला तर त्याच्या व्यापारामध्ये त्याने सगळ्या विश्वाला गवसणी घातली आहे. जयाच्या प्रतीतीच्या वाखारा पवाड होय चराचरा, तो महात्मा. इथं थांबायचं थोडंसं. ज्याच्या अनुभूतीच्या व्यापारामध्ये संपूर्ण विश्व सामावलं जातं त्याला म्हणतात महात्मा. त्याचा आत्मा फार मोठा आहे, इतका की सगळ्या विश्वाला तो आपल्या कवेमध्ये सामावून घेऊ शकतो. हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. इतका व्यापक तो असल्यामुळे जयाच्या प्रतीतीच्या वाखारा, पवाड म्हणजे जागा, संपूर्ण चराचरात्मक जगताला ज्याच्यामध्ये जागा मिळते स्वल्पविराम द्यायचा तो महात्मा. तो महात्मा आहे. आणि अर्जुना तो सहजासहजी मिळत नाही, बरं धनुर्धरा दुर्लभ आथी. महात्मा मिळणं दुर्लभ आहे. शैल्य शैल्येन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. प्रत्येक वनामध्ये काही चंदन नसतं, प्रत्येक असणाऱ्या पर्वताच्या शिखरावर माणिक रत्न आढळत नाही आणि प्रत्येक हत्तीच्या गंडास्थळामध्ये मोती सापडत नाही. तसे माणसं भरपूर मिळतात पण साधू काही सापडत नाही. म्हणजे आम्हाला दुसरे मिळतात ते संधी साधू असतात. साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने, ते मात्र मिळत नाही. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आथी. इथपर्यंत आपण चिंतन पाहिलं. मग महात्मा देवाला दुर्लभ आहे आणि इतर देव म्हणजे इतरांची फार गर्दी आहे, मोजता येत नाही यंत्राच्या माध्यमातून एवढी गर्दी आहे. एर बहुत जोडते किरटी जयांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. एर म्हणजे इतरा. हा एर शब्द आला मराठी भाषेमध्ये. तर एर म्हणजे इतर. इतर म्हणजे कोणते? पहिल्या ओळीमध्ये ज्याचं चिंतन केलं त्याच्यापेक्षा सोडून बाकीचे इतर. बहुत जोडती, जोडती म्हणजे प्राप्त होणं. हे अर्जुना बाकीचे फार प्राप्त होतात पण कसे आहे? महात्म्याचं भजन निष्काम आहे. पाठीमागच्या ओळी सांगितलं ना की ज्या तो 29व्या ओळीमध्ये आणि जन्मशतांचा वाहत वना तेवी आस्थेची आणलेचे वाहना
ते तर फळ हेतूचा ओगान कवन चाळी. त्याच्या मनामध्ये भक्ती तो करतो, पण भक्तीच्या माध्यमातून काही फल प्राप्त व्हावं, असा भोग प्राप्त व्हावा यासाठी त्याचं भजन नाही. पण बाकीच्यांचं भजन नेमकं त्याच्यासाठी आहे. जयांची भजने, ज्यांचं भजन म्हणजे उपासना बरं, ज्यांचं जप तप अनुष्ठान यात्रा नामस्मरण अन्य काही काही असणारी सगळी सामुग्री याला भजनच म्हणतात. किंवा भज सेवाया, धात्वाया हा म्हणजेच क्रियापद आहे. ज्याच्यामध्ये सेवा केली जाते त्याला भजन असं म्हणतात. आपण जे गायन करतो त्याला भजन म्हणतो, एवढा सीमित अर्थ त्याचा नाही आहे. देवाची जी जी आपण सेवा करतो त्या सगळ्या सेवेला म्हणतात भजन. आणि त्या भजनाची त्याची एक कामना आहे. त्याचं भजन देवाच्या निमित्ताने आहे, पण देवासाठी नाही. ते भजन सकाम भावनेनं आहे. आणि अशा भक्तांची फार गर्दी आहे. लोक संकल्प फार करतात बरं, वरवरून असं वाटतात बाप रे बाप काय शुद्ध उपासना यांची, पण त्यांच्या मनात जर यादी पाहिली तर रेल्वेचे डबे कमी वाटतात. एवढी त्यांची यादी असते संकल्पाची. अस्माकं सकल कुटुंबानां क्षेम आयु स्थैर्य द्विपदानां चतुष्पदानां अशी यादी असते की नाही सर्व. संकल्प अगोदरच एवढा मोठा असतो. नैवेद्याला गुळाचा खडा आणि संपत्ती संकल्प फार मोठा. जयांची भजने भोगासाठी. आणि मग सकाम भजन केलं तर फळं मिळतात नाही असं नाही, पण त्या भजनामध्ये ओझ राहत नाही. जोपर्यंत मनुष्य कुणाकडे काही मागत नाही तोपर्यंत त्याचं व्यवहारातसुद्धा वजन असतं. आपण आपल्या मित्राकडे काहीच न मागणं हे आपलं वजन असतं. जेव्हा आपल्या मुखातून काहीतरी द्या असा मित्राकडे शब्द येऊ, नाहीतर मग कार्यकर्त्याकडे वजन राहत नाही. जयांची भजने भोगासाठी. भोग शब्दाचा अर्थ आहे सुखदुःखाचा साक्षात्कार. त्यापैकी सुख किंवा दुःख यापैकी एक मिळणं त्याला भोग म्हणतात. पण प्रामुख्याने भोग म्हणजे सुख असा अर्थ घ्या, कारण दुःख मिळावे यासाठी कोणी भजन नाही करत. अपेक्षा सर्वांची काय असते, आम्हाला सुख प्राप्त व्हावं किंवा आपल्याला इहलोकातले चांगले पदार्थ मिळावे. आणि ज्याची भजने याच्यासाठी असतात, भगवान म्हणतात असे भक्त फार मिळतात मला. पण ज्याचं भजन केवळ माझ्यासाठी असतं ना, असा महात्मा दुर्लभ आहे. येर बहुत जोडती किरटी. जयांची भजने भोगासाठी. जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले, ज्यांच्या डोळ्यामध्ये आशा नावाचा एक तिमिर रोग झाला. डोळ्याचे काही रोग ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहे, तर त्यामध्ये ह्या तिमिर नावाचा रोग आला. याच्यामध्ये जवळ असणारी वस्तू दिसत नाही, किंवा दिसलं तर मंद दिसतं, किंवा फार दिसलं तर एका वस्तूचे दोन दोन दिसतात. अशी सगळी प्रमाणं आली बरं याच्यामध्ये. तिमिरावृद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पाशीच असताना दिसे वस्तू जात. तिमिर नावाचा रोग आहे. आणि त्याने जर आपला डोळा अवरुद्ध केला की जवळची सुद्धा वस्तू आपल्याला दिसत नाही. पुढे तेच येणार आहे. जवळ म्हणजे आपला आत्मा इतका जवळ आहे की हृदयात आहे. पण आशा नावाचा, आशा म्हणजे इदम मेस्यात, हे मला असावं, हे मला असावं, मिळालं तरी पुन्हा मिळावं, याला आशा म्हणतात. आणि आशा नावाची एक बेडी आहे. एरवी व्यवहारामध्ये जर पायामध्ये साखळी पडली तर मनुष्य बांधला जातो, जागेवर थांबतो. पण आशा नावाची बेडी अशी आहे, त्या बेडीनं ज्याला बांधलं ते फिरत राहतात. आणि आशा नावाची बेडीतून मुक्त झाले ते जागेवर थांबतात. आशा नाम मनुष्यानां काशीत आश्चर्य शृंखला, यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ते पंगुवत. ही आशा मिळत राहावं, तृप्ती कधी होत नाही, आणखीन मिळावं आणखीन मिळावं. जसं अग्नीमध्ये आपण तूप टाकलं तर अग्नी शांत नाही होत, भडकतच राहतो. तसं मिळालं की आणखीन मिळावं असं वाटणं, याला आशा असं म्हणतात. आणि एकासुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये आशा कधीच पूर्ण होत नाही. आशा नावाचा तिमिर रोग आल्यामुळे ते दृष्टीने मंद झाले, हा झाला पहिला परिणाम. आणि आणखीन त्यांच्या मनामध्ये काम नावाच्या विकाराचा प्रवेश झाला, म्हणून आतलाही ज्ञानाचा दिवा गेला. म्हणजे एक दृष्टीमध्ये तेज असतं आणि दुसरं बुद्धीमध्ये विवेक नावाचा ज्ञानाचा दिवा असतो. हा दोन्ही मालवला म्हणून ते अंधारामध्ये सापडले. मग त्याचं काय कारण, तर ते भगवान परमात्मा 20व्या श्लोकामध्ये पुढे सांगतात. कामैहि तैतैहि ऋतज्ञानाः प्रपद्यन्ते अन्यदेवताः तं तं नियमम् आस्थाय प्रकृत्या नियता स्वया.
हा झाला पदच्छेद. त्याचा अन्वय असा आहे, तै तैही त्या त्या कामैही कामनांच्या द्वारे हृतज्ञानाः ज्यांचं ज्ञान म्हणजे बुद्धीतली विवेकशक्ती, निवड करण्याची शक्ती त्याला विवेकशक्ती म्हणतात किंवा त्यालाच या ठिकाणी ज्ञान असं म्हटलेलं आहे. अंतकरणामध्ये जर कामना निर्माण झाल्या तर त्या कामनेचा परिणाम पहिला होतो की मनुष्याकडे विवेकशक्ती राहत नाही. जसं की भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटलं आहे ना, ध्यायतो विषयान पुंसस संगस्तेषोपजायते संगासंजायते काम कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवती सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. आलं की नाही? स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. इथे बुद्धी शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. अंतकरणामध्ये काम नावाचा विकार प्रारंभ आहे. मग कामापासून क्रोध, क्रोधापासून पुन्हा मग सम्मोह, समूहापासून स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश म्हणजेच विवेकाचा नाश. हे मध्यंतरीचे आले नाही पण आपल्याला घ्यावे लागतात. अंतकरणामध्ये काम आला की क्रोध येतो, क्रोध आला की समूह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश आणि बुद्धिनाश म्हणजे ज्ञानाचा नाश. ज्ञानाचा नाश झाला की मनुष्य पूर्णतया प्रणश्यती नष्ट होतो. हे सगळे याला कारणमाला नावाचा अलंकार म्हणतात. जसं एक प्रकारे आपण धागा उचलला की त्या धाग्यामध्ये असणारी सगळी फुलं किंवा मणी उचलले जातात, तसं काम नावाचा विकार आला मनामध्ये. काम म्हणजेच काय? कोणत्या ह्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा. इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति इच्छा कामशब्दतः. मला हे असावं, मला हे असावं अशी कोणत्याही विषयाच्या संबंधाने जी अंतकरणातली इच्छा असते ना, मग त्याला काम असं म्हणतात. मला चहा प्याविषयी वाटते, उदाहरण दिलं आहे. मला मी घेत नाही चहा पण उदाहरण दिलं. मला चहा प्याविषयी वाटते अशी इच्छा निर्माण झाली तरी कामच आहे. आणि मला इंद्रपद प्राप्त करावं असं वाटतं तरी कामच आहे. या कामनांनी हृतज्ञानाः ज्यांच्या अंतकरणातलं ज्ञान अपहरण केलं गेलं आहे, म्हणजे विवेकशक्ती न राहिल्यामुळे त्याला निवड नाही करता येत, मग तो काय करतो? उत्कृष्ट असणाऱ्या देवाची भक्ती नाही करत. सकाम झाल्यामुळे आपल्या मनातल्या कामना जो देव पूर्ण करेल म्हणून स्वया प्रकृत्या नियताः स्वया प्रकृत्या नियताः स्वतःच्या प्रकृतीच्या द्वारे नियत केले गेलेले म्हणजे प्रकृतीच्या अधीन झालेले अन्य देवताः तम तम नियमम आस्थाय प्रपद्यन्ते. अन्य देवता म्हणजे कोण? भगवान म्हणतात मला सोडून इतर असणाऱ्या जे काही क्षुद्र फल देणाऱ्या देवता आहे त्या त्या देवतांची तो शरणागती करतो. पण कशी? तम तम नियमम आस्थाय. त्या त्या देवतांची उपासना करत असताना जे जे नियमशास्त्रामध्ये सांगितलेले आहे ना, त्या त्या नियमाचा तो अंगीकार करतो. आस्थाय त्यांचा स्वीकार करतो, अंगीकार करून त्या त्या देवतांची शरणागती करतो. म्हणजे काय? जरी अंतकरणामध्ये कामना असेल तरी पण त्या कामनेसाठी तो अर्थ जिज्ञासू अर्थार्थी या भक्ताप्रमाणे माझी भक्ती करत नाही. यातला बारकावा असा आहे की 4 भक्तापैकी ज्ञानी भक्त सर्वोत्कृष्ट आहे. आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी कनिष्ठ भक्त आहे. पण त्या भक्तांपेक्षा सुद्धा हा जास्त कनिष्ठ आहे. कारण हा क्षुद्र कामनेसाठी बाकीच्या क्षुद्र देवतांची त्या त्या नियमाला अनुसरून भक्ती करतो. नाहीतर सकामत्व आर्ताती भक्तांच्या ठिकाणी पण आहे आणि या क्षुद्र देवतांची उपासना करणाऱ्या भक्ताच्या ठिकाणी सुद्धा सकामता आहे. भेददर्शित्वही समानच आहे. परंतु माझी उपासना केली तर कालांतराने कधी का होईना त्याला मोक्ष मिळेल. पण या भक्तांना मात्र फक्त संसारच मिळतो. पुढे ज्ञानोबांची ओवी येणार आहे, किंबहुनायसे भजन ते संसाराचेची साधन. त्यांना फक्त संसारच मिळतो. म्हणून ते स्वतःच्या प्रकृतीला म्हणजे प्रकृती म्हणजे स्वभाव, म्हणजे कोणता स्वभाव? गत जन्मामध्ये जे आपण कर्म आणि अकर्म केलं किंवा धर्म आणि अधर्माचं अनुष्ठान केलं किंवा पाप आणि पुण्याचा जो संस्कार आपल्या अंतकरणामध्ये राहिला गत जन्मातला आणि तो संस्कार आपल्याला या जीवनामध्ये प्रेरित करतो, तर त्यालाच म्हणतात प्रकृती, त्याला म्हणतात स्वभाव. आणि त्या स्वभावाला अनुसरूनच जीव या जीवनामध्ये पुन्हा उपासना करतो. पुन्हा एक प्रश्न निर्माण होईल,
जर गत जन्मातला संस्कार या जीवनातल्या प्रेरणेला कारण असेल तर मग आपलं जीवन तर संस्काराच्याच ताब्यात जाईल की नाही. तर यातला बारकावा पुन्हा असा आहे, गत जन्मातला संस्कार जरी असेल तर त्या संस्काराला 2 प्रकारचे अंश असतात. एक संस्कारानुसार कर्म करण्याचा अंश असतो आणि दुसरा सुखदुःख भोगण्याचा अंकुर असतो. तर सुखदुःख भोगण्याचा जो काही संस्कार आहे त्याला आपण प्रतिरुद्ध नाही करू शकत, पण तत्कर्म करण्याची जी काही वासना असते ना तर त्याला आपण सत्संगतीने वाढवू शकतो, चांगली वासना असेल तर. आणि वाईट असेल तर संतांच्या संगतीमध्ये त्याला नष्ट करू शकतो. म्हणून गत जन्मातला संस्कार जरी प्रबळ असेल तरी आपण जास्त प्रबळ जर प्रयत्न या जीवनामध्ये केले तर आपण त्या संस्कारावर विजय संपादन करू शकतो. म्हणून कधी असं म्हणून नाही हो आमचं मन आम्हाला सहाय्य नाही करत, आमचं लयच पाप आडवं येतं आहे मागचं, मग नष्ट कर की. आपण प्रबळ जर कर्म केले, प्रबळ प्रयत्न केला तर त्या संस्कारावर आपण विजय संपादन करू शकतो. म्हणून स्वतःच्या गत जन्मातल्या संस्काराला प्राप्त करून किंवा या जीवनातला असणारा देहात्मबुद्धीची प्रकृती, आसक्ती यामुळे तो अन्य देवतांची शरणागती करतो आणि त्या नियमाचं पालन करतो. माझी शरणागती नाही करत भगवान म्हणतात. का? त्याचं कारण कामनेंच्यामुळे त्याचं जे काही ज्ञान ते अपहृत केलं गेलं. यावर ज्ञानोबा आता स्पष्टीकरण सांगतात. आणि फळाची या हवा हृदयी कामा झाला रिगावा, की तयाची ये घसनी दिवा ज्ञानाचा गेला. ऐसे उभयता अंधारी पडिले, मनोनिपाशीची माते चुकले. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. या 2 ओव्याचा आणि मागच्या 38 क्रमांकाच्या ओवीचा संबंध आहे. कारण ऐसे 40व्या ओवीमध्ये सांगितलं ना, तर त्या ऐसे ओवीला कैसे असा प्रश्न निर्माण होतो. ऐसे उभयता म्हणजे 2 ठिकाणी, आत आणि बाहेर. उभयता अंधारी पडले 2 ठिकाणी ते अंधाराला प्राप्त झाले. मग आता 2 ठिकाणचा अंधार जर पाहायचा असेल तर आपल्याला मागच्या 2 ओव्या पाहाव्या लागतात. पहिली ओवी आहे, आशा तिमिरे दृष्टिमंद झाले. आशा नावाचा विकार त्याला तिमिर असं म्हणतात आणि त्या तिमिरामुळे कोणतंही कर्म करायचं असलं की त्यांच्या डोळ्यामध्ये पहिल्यांदा आशा येते. म्हणजे आशा नावाचा तिमिर आला की त्यांची बाह्यदृष्टी मंद झाली आणि तीव्र कामना निर्माण झाल्यामुळे त्या तीव्र कामनेचा अंतःकरणात प्रवेश झाला. जोराचा जर वारा आला की नाही तर दिव्याची ज्योत मालवली जाते. हा पाठभेद आहे, 2-3 पाठभेद आहे. जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले हा एक, जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले, विषयामुळे अंध झाले, तोही पाठ चांगलाच आहे. 2 प्रकारचा आंधळा आहे ना, एक तर विषयामुळे आंधळा आणि त्यानंतर विषय वासनेमुळे आंधळा. कधी कधी विषय नसतो पण विषयाच्या मनामध्ये वासना असते. विषय नसतो कधी कधी. आता उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. गुरुवर्य श्री मारुती बाबा ते उदाहरण सांगत असतात की गुरुनाम गुरु मामासाहेबांच्या सोबत 3ऱ्या वर्षाचे काही विद्यार्थी पुण्याला गेले. एका भाविकाने जेवायला बोलवलं. 3ऱ्या वर्षात होते ते, इथले सोडू ना, मागच्या काळातले. पण गेले तर श्रीमंत त्या भाविकाने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबेरस केला, भरपूर वाढला. मग उदारा सुगरणी आणि उदारी आणि हे रसज्ञ आणि जेवणारे. तुम्हाला जगामध्ये रसज्ञ जर पाहिजे असेल तर आळंदीतले साधक. बाहेरून आकाराचा अंदाजच येत नाही. 11 जणाचा स्वयंपाक करायचा आणि जेवायला फक्त 5 बोलवायचे, तरीसुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. असं आहे. म्हणजे स्वयंपाक शिल्लक ठेवणार, फक्त त्यांच्या मनात आलं पाहिजे. ते अवघड आहे सगळं, सोडून द्या. ते कृपा आहे. ते भूक लागली हे सुद्धा आरोग्याचं लक्षण आहे. भूक लागली पाहिजे. मला काल परवा कोणीतरी सांगितलं मला भूकच लागत नाही. मला तुझ्या उदरामध्ये अमृताचा निर्झर लागला आहे. अमृताचा निर्झर प्रसवेचा याचा जठर तया अक्षुदे तृषे साडदर काहीचे नाही. प्रचंड प्रमाणामध्ये रस वाढला. उदारच होता, रस वाढला. जाताना त्याने विनंती केली की यावर्षी तुम्ही आले की नाही, पुढच्या वर्षी पण अशी सेवेची संधी द्या. ते त्या विद्यार्थ्यांना ऐकलं होतं. आता यावर्षी आपलं 3रं वर्ष आहे, पुढच्या वर्षी 4थं वर्ष आहे, म्हणजे पुढच्या वर्षी संधी आहे आपल्याला. पुन्हा 4थ्या वर्षातले विद्यार्थी गेले व जेवायला. भरपूर जेवले ते.
आणि मग विचारलं जेवण कसं झालं. ज्या विद्यार्थ्याने मागच्या वर्षी रस खाल्ला होता त्यांनी याही वर्षी रसाचं सेवन केलं की नाही. म्हणजे जाताना एक वाक्य वापरलं, रस खूप सुंदर झाला पण मागच्या वर्षी सारखा झाला नाही. त्यावर मामांनी सांगितलं, मागच्या वर्षी रस तू खाल्ला होता, यावर्षी रसाने तुला खाल्लं. मागच्या वर्षीचा रस आता आहे का? मागच्या वर्षीचा रस नावाचा विषय समोर नाही, पण त्या विषयाची वासना अंतःकरणात आहे. आशा तिमिरे दृष्टी, बाहेर विषयाने मनुष्य आंधळा होतो. कधी कधी विषय नसतो पण विषयाची आसक्ती मनामध्ये असते आणि त्या आसक्तीला म्हणतात तीव्र कामना. आणि या दोन्ही पण गोष्टी घातकच आहे. विषय कसा घातक आहे तर याकरता आपल्याला चिरंजीव पद पाहिलं पाहिजे. बरं, चिरंजीव पद साधकाने दररोज सकाळी वाचलं पाहिजे. काय काय वाचावं? साधकाने चिरंजीव पद दररोज वाचावं. आणि 13व्या अध्यायामध्ये जन्म मृत्यूजरा व्याधी दुःख दोषानुदर्शन हा श्लोक दररोज वाचला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपलं जन्माचं दुःख, पुढे येणारे वार्धक्याचं दुःख आणि मृत्यूचं दुःख समोर राहिल्यामुळे साधक सकाळी सावध होऊन जाईल. आणि जो सकाळी सावध झाला तो दिवसभर सावध राहू शकतो. जो कायम सावध आहे तो साधक आहे. आणि राहिलं पाहिजे. सकाळचीच आपली सुरुवात चांगली झाली पाहिजे. मग सुरुवातीलाच आपण काय करतो, स्टेटस पाहतो. हो, काही काही लोक सुरुवाती सकाळीच पाहतात आणि मग काही काही गोष्टी चांगल्या पाहायला भेटतात तर काही वाईट. आणि सुरुवातीलाच तो संस्कार मनात राहिल्यामुळे दिवसभर मनुष्य त्याच विचारात राहतो. म्हणजे असं काही ऐसी दशा येईल पुढे ते मन होईल वेडे, तव चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. अशी काहीतरी दशा आपल्या जीवनामध्ये येणार आहे की त्या काळामध्ये आपलं मन वेडं होऊन जाईल. ते मन वेडं होण्याच्या अगोदरच आपण शुद्ध आत्मज्ञानाचं चिंतन करून ठेवलं पाहिजे. त्याची सकाळ चांगली होते की नाही सुरुवात. पण साधकाने असं काही नियम केला पाहिजे, मी कमीत कमी 12:30 वाजेपर्यंत म्हणजे जेवण करीपर्यंत मी मोबाईलच पाहणार नाही किंवा सोशल मीडियाच्या आहारी जाणार नाही. म्हणजे आपली सुरुवात तरी चांगली होईल. सुरुवातीलाच आपण सकाळी काय करतो, आपल्याला घाई खूप असते, जणू काही जगाचा सगळा ठेकाच आपण घेतलेला आहे. असं वाटतं की नाही, जगाच्या सगळ्या गोष्टी मला माहिती व्हावी. आणि काही शहानिशा नसते, काही नसते. एखादी चुकीची गोष्ट आपण पाहतो, आपल्याला वाटतं जे आपण अशी ठावी ते इतरांशी सांगावे, वेडे करून सोडावे असंच म्हणावं लागेल की नाही. शहाणे करून सोडावे असं नाही. जसे आपण भ्रमिष्ठ होतो तसे सगळे लोक किती घाई असते बरं पाठवायची. लगेच माणसं फॉरवर्ड करतात ना. करू नये तसं. साधकाचं जीवन इतरांसारखं नाही, हे काही आगळं वेगळं जीवन आहे. कशाकरता सांगितलं, कधी विषय नसता पण विषयांच्या वासना अंतःकरणात असतात. म्हणून सुरुवातीला सकाळी चिरंजीव पद वाचावं नाही. आणि जन्म मृत्यूजरा व्याधी दुःख दोषानुदर्शन हे जर आपल्या डोळ्यासमोर ओव्या राहिल्या तर साधकाचा पाय चुकीच्या ठिकाणी पडण्याची शक्यता नाही. जरी आपल्या जीवनातून एखादा आचरण करताना दोष झाला हरकत नाही, घडू शकतो. एखादी चूक घडू शकते. प्रबळ जर प्रारब्ध असेल ना तर मनुष्याच्या अंतःकरण ताब्यातच राहत नाही. त्या काळामध्ये त्याच्याकडून स्वैराचार होऊही शकतो. पण झालेल्या चुकाला मात्र परिमार्जन आहे. अनुतापे दोष जाय न लागता निमिष. जर पश्चाताप झाला तर पश्चातापाने सुद्धा मनुष्य शुद्ध होतो. पण एक चूक मात्र वारंवार घडता कामा नये. चूक होऊ शकते. चालता चालता एखादा चालणाराही मनुष्य दुसऱ्या मार्गाला जाऊ शकतो. एखादा पारखी व्यक्ती असतो, त्यालाही भ्रम पडू शकतो. पण ती चूक मात्र वारंवार घडता कामा नये. साधक तोच आहे की जो मागच्या चुकीपासून काहीतरी शिकतो आणि पुढे जातो. म्हणून आपले असणारं शरीर, आपले इंद्रिय, आपले मन आणि बुद्धी हे कायम संयमी ठेवले पाहिजे. कारण आपण फार मोठ्या परंपरेतले आहोत. आपल्याला आपल्या पांढऱ्या कपड्यावर एखादा जरी डाग असेल ना काळ्या रंगाचा, तर कपडे पांढरे बाकीचे दिसत नाही, पण डाग मात्र लांबूनच लक्ष वेधून घेतो. म्हणून चुकूनसुद्धा आपल्याकडून गुरुवारी भास्कर बाबा सांगत असतात विद्यार्थ्याला, तो काल पाठाला का आला नाही, म्हणजे माझ्याकडून चूक झाली. चुकूनसुद्धा चूक करायची नाही, चुकूनसुद्धा नाही. इतकं सावध राहिलं पाहिजे. म्हणून आपल्याला हे चिरंजीव पद विषय मनुष्याला सतावतात आणि वेगवेगळ्या अवतारामध्ये ते येतात. कसे येतात, चिरंजीव पद वाचलं की लक्षात येईल. म्हणून विषयाने सुद्धा मंद होतो आणि विषयाच्या तीव्र कामना जर मनात असेल तरीसुद्धा मनुष्याच्या मनामध्ये
ज्ञानाचा दिवा कसा राहत नाही पुढे सांगतात. या ओळीची सुरुवातच आहे आणि, या अव्ययाने सुरुवात आहे की नाही. आणि हे उभयान्वयी अव्यय आहे, ते मागच्या आणि पुढच्या ओळीला जोडणारं आहे. जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले आणि फळाची हवा. हवा म्हणजेच काय, हे येणारी इच्छा नाही, उत्कट इच्छा, त्याला हाव म्हणतात. आणि मला कोणतं ना कोणतं तरी फळ मिळावं अशी फळाची उत्कट इच्छा असते. आपण प्रामाणिकपणाने कर्म करावं, कर्म करण्याच्या प्रारंभालाच फळावर नजर ठेवू नये. आणि श्रीफळावर तर अजिबात नाही. फळाची हवा, कोणतंही फळ असो त्या फळाची उत्कट इच्छा, त्याला हाव म्हणतात. मनुष्य कर्माला प्रारंभ करताना पहिल्यांदा विचारतो काय मिळणार काय आहे. आपण एखाद्याला म्हणलं बाबा कीर्तनाला चाला, तो का मेनू काय आहे, फळाची हवा. अगोदर काय उत्कट इच्छा आहे, कर्म प्रामाणिकपणाने करावं, पण फळाची जर इच्छा असेल आणि त्याला हाव म्हटले, उत्कट इच्छा असेल, तीव्र इच्छा म्हणतात त्याला, आणि त्या तीव्र इच्छेने जर आपल्या मनात प्रवेश केला तर पहिलं काय झालं होतं, पहिलं आशा नावाच्या तिमिर रोगाने आपली दृष्टी मंद झाली होती. दुसऱ्यांदा काय झालं, उत्कट असणाऱ्या फळाची कामना असल्यामुळे त्या काम नावाच्या विकाराने अंतःकरणात प्रवेश केला वेगाने. परिणाम हृदयी कामा झाला रे गावा. फळाची उत्कट इच्छा असताना जो काम नावाचा त्यालाच काम म्हणतात, पण फळाचं त्याला निमित्त असतं. काम नावाचा विकार किंवा कोणताही विकार हा कोणत्या तरी निमित्ताने अंतःकरणात प्रवेश करतो, एरवी करत नाही. काहीतरी मनुष्याला पाहावं लागतं, नाही तर ऐकावं लागतं, त्याच्याशिवाय इच्छाच निर्माण होत नाही. चहा असा शब्द ऐकला की घ्यावी ही इच्छा निर्माण होते. म्हणजे शब्द कानाने कमीत कमी ऐकावा तरी लागतो, नाही ऐकला तर कमीत कमी एखादी पाटी तरी वाचावी लागते, डोळ्याने पाहावं लागतं. डोळ्याने पाहणं म्हणजे दर्शन होणं किंवा कानाने श्रवण होणं. फक्त हे उदाहरण दिलं बरं का, लगेचच्या लगेच काही जाऊ नका. म्हणजे अंतःकरणामध्ये विषयाचं निमित्त असतं, तसं फल प्राप्त व्हावी ही इच्छा निमित्त आहे. आणि त्या इच्छेच्या निमित्ताने काम नावाचा विकार त्या हृदयामध्ये प्रवेश करत असतो. आणि काम आला की काम नावाचा विकार एकटा येत नाही, तो क्रोधाला आणि लोभाला सोबतच घेऊन येत असतो. कामाची पूर्णता झाली तर लोभ वाढतो, आणि काम नावाच्या विकाराची जर अतृप्ती झाली तर ज्याच्यामुळे ती झाली त्याच्याविषयी क्रोध निर्माण होत असतो. हे दोन्ही पण घातकच आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनमिह वैरिणम. ज्ञानिनो नित्य वैरिण असं म्हटलंय बरं. हे ज्ञानी साधकाचे कायमचे वैरी आहे काम नावाचे विकार. कायमचे म्हणजे साधकीय दशेपासून तर सिद्ध अवस्थेपर्यंत यांना सर्व प्रकारे जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदम, या सर्वांना पहिल्यांदा नष्ट करावं लागतं. पण फळाची उत्कट इच्छा हे निमित्त आहे, आणि त्या निमित्ताने हृदयी म्हणजे अंतःकरणामध्ये कामा झाला रिगावा. रिगावा म्हणजे प्रवेश. कामाने अंतःकरणामध्ये प्रवेश केल्याबरोबर तो काम पहिल्यांदा काय करतो, हृदयामध्ये प्रवेश केल्याबरोबर हृदयाची जागा कमी आहे. हृदय म्हणजे अंतःकरण, अंतःकरण म्हणजे मन आणि बुद्धी. तर त्या बुद्धीमध्ये एका काळामध्ये एकच गोष्ट राहू शकते. एकतर आपल्या बुद्धीमध्ये विवेक ज्ञान राहील, नाहीतर मग विकार तरी राहील. जसं एका म्यानामध्ये एका काळात एकच तलवार राहते, तसं अंतःकरणामध्ये एका कालामध्ये अंतःकरण अधिकरण आहे. त्या अंतःकरण नावाच्या अधिकरणामध्ये एका कालामध्ये एकच वस्तू राहते. एकतर ज्ञान तरी राहील, नाहीतर मग विकार तरी राहील. पण या विकाराचा प्रवेश फार प्रबळ आहे, आणि मग त्याने प्रवेश केल्याबरोबर हृदय कामा झाला रे घावा की तयाची घसणी. घसणी म्हणजे झपाटा म्हणतात त्याला, किंवा त्याचा संसर्ग म्हणतात. तयाची म्हणजे त्या काम नावाच्या विकाराचा प्रचंड वेग, तीव्रतर असणारा प्रवास संसर्ग झाल्याबरोबर ज्ञानाचा दिवा गेला. पहिलं काय होतं, आपण जे शास्त्र ऐकलेलं आहे, जे गुरुच्या कृपेने आपल्या उपदेशातून ज्ञान झालं, आणि ज्या ज्ञानाचा दिवा आपल्या अंतःकरणामध्ये कुठंतरी प्रगट झाला आहे अल्प स्वरूपामध्ये, त्या ज्ञानाचा दिवा
या काम नावाच्या विकाराची फुंकर पडल्याबरोबर मालवला जातो. म्हणजे आतला ज्ञानाचा दिवा विकाराच्या वासनेने मालवला आणि बाहेरचा दृष्टीमध्ये आलेला शुद्धतेचा हा जो भाव आहे तो आशा नावाच्या विकाराने व्यापला गेला. म्हणजे मनुष्याला बाहेर विषय आंधळे करतात आणि आतमध्ये विषयांच्या वासना आंधळ करतात. ऐसे उभयता अंधारी पडले. असे दोन्हीकडून त्या अंधारामध्ये पडले गेले आणि म्हणजे अंधारात पडले म्हणून पाशीची माती चुकले. जवळ असणारा मी आहे. पाशी म्हणजे काय? अतिशय जवळ, इतका जवळ की जवळ म्हणणं सुद्धा हा दूर शब्द आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासे काम विषयावरी. ज्ञानोबारे उदाहरण देतात की त्या गाईच्या अंगावरती गोचिड असतात. आता त्यांची आहे बरं का. आणखी जुन्या काळामध्ये रक्त शोषण करणारे 2-3 प्राणी आहे, प्रसिद्ध आहे 2-3. एक डास आहे, रक्त शोषण करतो. दुसरा गोचिड आहे. त्याच्यामध्ये आणखीन ढेकणं पण आहे बघा. प्रमाण आलं ना ढेकणाच्या संगे हेला जो बघ. आता ते प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ढेकणं नाही राहिले आता. मला पण आठवतात ते होते जुन्या काळामध्ये. लाकडाच्या बाजी असायचे की नाही, तर त्या बाजीच्या फटीमध्ये जाऊन राहायचे ते आणि मनुष्य झोपला की रात्री यायचे. त्याला निशाचर म्हणतात. रात्री चालतात ना ते, त्याला निशाचर. आणि बरोबर रक्त शोषण करायचे बघा. त्या आकाराने चपटे असायचे. त्यांना आपण असं दाबलं की आपल्याला वाटतं मेले. नाही, बोट काढून घेतली की पळायचे ते ढेकणं. गोचिड पण असतात. त्या गाईच्या काशेला लागतात. ते गाईच्या काशेला लागले तर काशेच्या आतमध्ये काय दूधच आहे, पण ते त्याला जवळचं दूध नाही प्राशन करता येत. ज्ञानोबारे उदाहरण देता, पाहे पहा दूध पवित्र आणि गोड. पासी म्हणजे अतिशय जवळ आहे. पासी त्वचेची आपदरा आड, परी ते अव्हेरुनी गोचीड अशुद्धच सेवी. रक्ताला दुसरं नाव आहे अशुद्ध. मग ते रक्त सेवन करतात. इथं गुरुवारी श्री मारुतीबाबा पाठात सांगत असतात की ज्ञानोबाची करुणा आहे. ज्ञानोबाला असं वाटतं त्या गोचिडाने रक्त घेण्यापेक्षा आणखीन एक पाऊल पुढं टाकावं आणि गाईचं दूध अमृताप्रमाणे जे गोड आहे त्याचं सेवन करावं. पण नेमकं असं आहे, त्याला छटक लागली रक्ताची. जवळ किती येते? अहो गाईचं वासरू तरी लांब आहे, इतका तो जवळ. बरं 24 तास जवळ आहे ना. 24 तास कायमच अंगावर आहे गाईच्या, काशालाच लागलेला आहे. पण रक्त शोषण करतो, जवळ आहे. किंवा दुसरं उदाहरण दिलं, कमळाचा कंद आणि बेडूक एकाच सरोवरामध्ये राहतात. दूर देशातून भ्रमर येतो, मकरंद कणाचा चारा घेऊन जातो. पण जवळ असणारा बेडूक चिखल खातो, मकरंद कणाचा चारा घेत नाही. का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकीची घरी, परी पराग सेवीचे भ्रमरे येरा चिखलोची वरे. हे सगळे उदाहरण दिले. सिद्धांत काय सांगितलं? आणखीन एक उदाहरण. एखादा करंटा व्यक्ती असतो, त्याच्या पूर्वजांनी त्या जमिनीमध्ये धन पुरवलेलं असतं, पण त्या धनावर बसतो मातीवर आणि तिथं आपल्या मळक्या फाटक्या वस्त्राला गाठी मारतो. निदय वाचा परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी, परितेथ बैसोनी उपवास करी का दरिद्रे जिये. दरिद्र्याच्या जवळ धन आहे, बेडकाच्या जवळ मकरंद कर्णाचा चारा आहे, गोचिडाच्या जवळ दूध आहे. पण हे तिघे जणसुद्धा जे आपल्या जवळ आहे त्याचं सेवन नाही करत. हे उदाहरण जीवाकरता दिलं आहे. जीवाने जर आपली दृष्टी अंतर्मुख केली आणि फक्त देहात्म भ्रांती घालवली, तो का म्हणे हा तो स्वये परब्रह्म, तो कायमचाच आत्मस्वरूपच आहे की नाही. फक्त दृष्टी जी बाहेर गेली आहे ते अंतर्मुख करायचे. तैसा हृदयामध्ये मी राम, अंतकरणामध्ये मी असं जे स्फुरण होतं आहे ते चैतन्याचं आहे, ते परब्रह्माचा आनंद स्वरूप आहे. फक्त दृष्टी अंतर्मुख करावी लागते. पण काय करावं? हे बाहेरही आंधळे आहे आणि अंतकरणातसुद्धा आंधळे. ऐसे उभयता अंधारी पडली, म्हणून पाशीची माती चुकली. जवळच आहे मी त्यांच्या, इतका जवळ की मी त्यांचं स्वरूप आहे. यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म. फक्त आपण आपली देहात्म भ्रांती घालवली ना, जे आपण आपल्याला समजतो आहे ना ते आपण नाही, आणि जे आपण आहोत ते आपल्याला समजत नाही. हां,
इंद्रियाविषयांच्या भेटी सरसीचे गावठी, कामाचे बावटी धरून या. इंद्रिय आणि विषयाचं दर्शन झालं की कामाचा हात धरून जे अंतःकरणात नेत त्याला इच्छा म्हणतात. इच्छेचा विचार आहे. पण आपलं स्वरूप इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे की भगवान म्हणतात ते साक्षात. माणसं म्हणतात ना, मला काही सामान्य समजलं काय, मला माझी ओळख निर्माण करायची आहे. ओळख निर्माण करण्यापेक्षा स्वतःला ओळख कोण आहे, ओळख निर्माण काय करायची गरज आहे. आपण कोण आहोत हे आपल्याला माहितीच नाही. देहाचा परिचय देतो आहे आपण, पण मी लोक म्हणतात सुद्धा तुला माहीत नाही मी कोण आहे. अरे पहिलं तुलाच माहीत नाही तू कोण आहे, आम्हाला काय सांगतो. आपण आत्मस्वरूप आहे ना, सच्चिदानंद स्वरूप आहे. पाशीचे माते चुकले, जवळ असतानाही मला चुकले. अर्थात दोन्ही ठिकाणी अंधार झाला, मला ते ओळखू शकत नाही. आणि मग एकदा आत आणि बाहेर अंधार पडला की मनुष्याचा मार्ग भरकटतो. तो कसा, मग सर्व भावी अनुसरले देवतांतरा. मग काया वाचा मन या सर्व भावाने ते अन्य अन्य देवतांचं अनुसरण करू लागले, मला दिलं सोडून. आणि मग कामाचा प्रवेश झाला ना अंतःकरणामध्ये, का फलप्राप्ती करायची. मग क्षुद्र फलाच्या प्राप्तीसाठी जो देवता आपल्याला ही क्षुद्र फलं देतील त्या त्या देवतांना ते शरण जातात. ज्ञानोबारा म्हणतात, आधीच प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागी तव रंक, मग तेने लोलोपत्वे कौतुक कैसेने भजती. हे क्षुद्र देवतांची उपासना करतात ना, तो कोबऱ्यांचा अभंग आहे नाटातला, शेंदरी हेंदरी दैवते. या देवतांच्या तो काय करतो, उपासनेचा भाग स्वीकारतो. सर्व भावी अनुसरले, आराधू लागले अन्य देवतांना. अगोदरच प्रकृतीचे पायिक आहे. पायिक म्हणजे दास आहे, दास. प्रकृती म्हणजे काय, देहात्मबुद्धी, याला प्रकृती म्हणतात. किंवा गत जन्मातला वाईट संस्कार त्याला प्रकृती म्हणतात. किंवा आपला स्वभाव जो निर्माण झाला त्यालाही प्रकृती म्हणतात. मग कामासक्ती ही प्रकृती आहे, मला फळ मिळावं ही त्यांची प्रकृती आहे. अगोदरच प्रकृतीच्या ताब्यात गेले. त्यातल्या त्यात पुन्हा शिवाय, वरी म्हणजे शिवाय, भोगा लागी तव रंक, रंक म्हणजे दिन. विषयाचा आपल्याला सुख किंवा दुःखाचा भोग मिळावा याकरता अत्यंत दिनवाणी झालेला आहे. म्हणजे भोग मिळाला की त्यांना प्रसन्न वाटतं, नाही मिळाला नाही म्हणे आजचा दिवस फुकट गेला. मग रस्त्याने चालला आणि 1 रुपयाचं नाणं सापडलं, वा आज भाग्य खुललं म्हणे आपलं. मग एवढ्यासाठी भोगासाठी रंक आहेत. मग तेने लोलुपत्वे कौतुक कैसेने भजते. आणि लोलुपत्वे म्हणजे विषयाच्या लंपटपणाने, कौतुकाने त्या त्या देवतांची ते कशी उपासना करतात बरं. तर पुढे सांगतात, कवनीत या नियमबुद्धी. कवनी म्हणजे कोणकोणती, त्या देवतांची उपासना करत असताना कोणते नियम पाळावे. नियमबुद्धी म्हणजे नियमाच्या असणाऱ्या प्रकाराचं ज्ञान, त्याला नियमबुद्धी म्हणतात. कैसिया हनोपचार समृद्धी. त्या त्या देवताला कोणते कोणते उपचार आवडतात. तर काही देवांना आपण कळशावर तुपाचा थेंब टाकला प्रसन्न होतात. काही काही देवता शिळ्या भाकरीचा तुकडा दिला तरी प्रसन्न होतात. काहीतरी मागतात. तर कैसिया हनोपचार समृद्धी, त्या त्या देवतांच्या उपचाराची काही समृद्धी आहे. किंवा का अर्पण यथाविधी विहित करणे, किंवा त्यांना अर्पण कसं करावं यथाविधी, त्याची जशी विधी आहे आणि ते शास्त्राने प्रतिपादन केलं जे विहित कर्म, विहित करणे, ते सगळं जशास तसं ते करतात. फक्त एकच करता की क्षुद्र फलासाठी क्षुद्र देवतांची उपासना करता, माझी उपासना करत नाही. म्हणून क्षुद्र देवतांची क्षुद्र फलांकरता जे कोणी उपासना करतात त्यांच्यापेक्षा अर्थार्थी जिज्ञासू भक्त श्रेष्ठ आहे. आणि त्यांच्यापेक्षा ज्ञानी महात्मा भक्त श्रेष्ठ. ज्ञानी महात्म्यापेक्षा अर्थार्थी भक्त थोडे कनिष्ठ आहे आणि त्यांच्यापेक्षा हे जास्त कनिष्ठ आहे. म्हणून त्यांचा विचार सांगितला. आणखीन काही चिंतन ते विचार आपण उद्या करू. कुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.